अमित शहा यांनी काल सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली। या भेटीच्या निमित्तानं स्नेहभोजनाचं आयोजन केलं। महायुतीमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे। नेमकं याच वेळी अमित शहा तटकरेंच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले। त्यामुळे शहा यांची ही भेट रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यासाठी निर्णायक ठरू शकते का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दरम्यान रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही। अमित शहांनी सुनील तटकरेंच्या घरी भेट दिली, त्यामुळे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच राहणार असा अंदाज बांधला जातोय। मात्र शिंदे गट पालकमंत्रीपदाच्या वादावर माघार घेणार का, हे देखील चर्चेचा विषय आहे। ही गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि या गँगमध्ये सत्तेकरता ज्या छुटपुट सरापाच्या लढाया ज्या आहेत त्या बघायला मिळतात आहे। आणि सरकार येऊन इतका दीर्घ कालावधी लोटल्यानंतर एक साधा निर्णय पालकमंत्र्याच्या संदर्भात घेऊ शकत नाही, यावरून हे किती कमजोर आहेत हे सिद्ध होतं। आम्ही त्याबद्दल काही आपण काळजी करू नका, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे। त्याचा यंदा टीपीसीचा प्लॅन पण जिल्हा वार्षिक योजनेच्या संदर्भामध्ये त्यांना जो काही निधी द्यायचा आहे तो पण निधी आम्ही दिलेला आहे। त्याच्यातनं मार्ग निघाला तुम्हाला सांगितलं जाईल। एक असं आहे की एक सर्वसाधारण आपण एक विचार करतो की ज्यावेळेला आपल्याकडे देशाचे नेते येतात त्यावेळेला राजकीय विषय त्या ठिकाणी अजिबात येऊ शकतच नाही। माझ्या मनातही ती बिलकुल भावना आमंत्रित करताना सुद्धा नव्हती आणि आजही अशाच काही कारण नाही, कारण दोन विषय भिन्न आहेत। आजचा हा दिवस महायुतीचे सर्वच नेते या निमित्ताने स्नेहभोजनाच्या निमित्ताने हवेत। आदरणीय अमितभाईंचा आपण जे काय आदर करतो त्या स्वागताच्या निमित्ताने हवेत, ही एवढीच भावना आहे। पालकमंत्र्याविषयी आज असण्याचं काही कारण नाही।